जय शिवराय सर्वांना. आवाज येतोय? हो दादा. आवाज येतोय का? हो दादा. हा. जय शिवराय सर्वांना. जय धर्मवीर शिवराय दादा. छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित शिवपुत्र संभाजी या शोधप्रबंधाचे वाचन आपण गेल्या 6 दिवसापासून करत आहोत. आज आपल्या या वाचन बलिदान मासाचं 7वं पुष्प आहे आणि या 7व्या पुष्पाच्या अनुमोदनासाठी मी ओम घेबड यांना आमंत्रित करतो. ओम घेबड हे आपल्याच स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे मावळे आहेत. आपल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे सरसेनापती या नात्यानं ते सध्या काम सर्व स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचं बघत आहे. त्यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या नेतृत्वात आपल्या गडकिल्ले संवर्धनाच्या आणि सर्व आयोजित मोहिमा पार पाडत असतात. ओम गेबर यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण झालेलं आहे आणि सध्या पुण्याला एका कंपनीमध्ये ते कार्यरत आहे आणि या सर्व कामाबरोबर शिवकार्याचे नित्य उपासना त्यांची सुरू असते. विविध मोहिमात, विविध संघटनांच्या मोहिमात सुद्धा ते सहभागी होतात तेवढ्याच आत्मीयतेने. आणि जिथं जिथं शिवकार्य दिसतं असतं आणि अशा प्रत्येक ठिकाणी ओमदादांचा सहभाग असतो. आणि खरंच त्यांची ही जिद्द, त्यांची ही चिकाटी खरंच हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. कारण की पुण्यासारख्या शहरात एखाद्या कंपनीत ज्यावेळेस कोणी कामाला असतो तर आपलं सर्व काम, आपला सगळा व्यवसाय हे सगळं बघत असताना शिवकार्यासाठी वेळ काढणं खरंच ही फार मोठी गोष्ट आहे. तर हे आज फार मोठी गोष्ट आहे की आपल्यातलाच एक मावळा आपल्याला अनुमोदन करणार आहे आपल्या या कार्याला. तर मी ओमदादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अनुमोदनाला सुरुवात करावी. अ, दादा धन्यवाद. माझा आवाज येतो सगळ्यांना? हो, येत आहे. ठीक सर्वांना जय शिवराय. जय शंभूराजे. मी आशा करतो माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत असेल. तर खर तर धर्मवीर बलिदान मास आजचं हे 7वं पुष्प. या पुष्पाची सुरुवात मी गुरुजींच्या एका श्लोकाने करतो. तो श्लोक आहे: संभाजी तद्वत शिवसूर्य जाड, निर्मू हिंदू हृदयी बनू म्लेच्छ काळ. हे हिंदू राष्ट्र करुणी यवनांतकाचे, संकल्प पूर्ण करूया शिवभवतेंचे. आजच्या या श्लोकातून छत्रपती संभाजी महाराजांना मी पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहतो. खर तर मित्र हो, खर तर प्रतितदादांनी माझी एवढा मोठा परिचय तुम्हाला करून दिला. तर हे एखाद्या व्यक्तीचं किती मोठं मन असावं हे त्या परिचयातून मला जाणवलं. स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचा एक मी छोटासा मावळा आहे आणि ही जबाबदारी प्रतीकदादा आणि शिवदादा यांनीच माझ्या खांद्यावर टाकली. तेवढी माझी खरं तर लायकी पण नाहीये. एवढा मोठा परिचय प्रतीकदादांनी माझा करून तुम्हा सर्वांना दिला. खर तर शिवकार्याची ओढ मला लहानपणापासूनच होती. पण प्रतीकदादा, स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवदादा या तिघांनी जो शिवकार्याचा मार्ग मला दाखवला, शिवकार्य म्हणजे काय, गडकिल्ले संवर्धन मोहीम म्हणजे काय, हा जो काही मार्ग आहे, हा खरं तर मला प्रतीकदादा, शिवदादा आणि स्वराज्य सेवा प्रतिष्ठानमुळेच कळाला. खरं तर हे तिघं जर माझ्या जीवनात आले नसते तर आज मी असंख्य जे तरुण एका वेगळ्या वर्णावर आज पोहोचले आहे, ज्यांना देवदेव धर्माविषयी काहीही पोटतिडकी नाही किंवा त्यांचा संपर्क नाही, त्या मार्गावर मी आज असतो. पण जीवनात माझ्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठान, प्रतीकदादा आणि शिवदादा या तीन आले आणि माझं संपूर्ण जीवन हे शिवछत्रपतीमय झालं, मी असं सांगू इच्छितो. खरं तर आज आपलं हे 7वं पुष्प आहे. तर आजच्या या पुष्प वाहण्याचा उद्देश म्हणजे आपलं नेमका काय असला पाहिजे. तर आपल्या सर्वांना माहित आहे, आपला जो संपूर्ण हिंदुस्थान आहे तो आज सर्वात जास्त
तरुण ज्या देशात आहेत तो म्हणजे आपला हिंदू समाज आहे आणि आपला हिंदुस्थान आहे. जर या हिंदुस्थानाला या विश्वाच्या संघर्षात जर शक्तिशाली राष्ट्र म्हणून टिकायचं असेल, तर कोट्यावधी व असंख्य तरुणांच्या डाव्या उजव्या काळजात, लहान मोठ्या मेंदूत, तांबड्या लाल रक्तपेशीत, रक्ताच्या थेंबा थेंबात आपल्याला शिवछत्रपती, शिवशंभू छत्रपती दोन्ही पुत्रा पुत्र रुजवले गेले पाहिजे, बहरवले गेले पाहिजे आणि बिंबवले गेले पाहिजे. तो एकच मार्ग आताच्या तरुणांमध्ये आहे. आपण बघतो तरुणांना भटकवणारे अनेक मार्ग, ते सोशल मीडिया मार्फत असो किंवा असंख्य मार्ग जे तरुणांना वेगळ्या दिशेने नेत आहेत. त्यांना हा विषय त्यांच्या जीवनात नाहीये, त्यांना कुठेतरी वेगळ्या मार्गाने नेत आहे. पण येतोय. येतोय येतोय. हॅलो. हा हा. तर या मी सांगतो की हिंदुस्थानामध्ये सर्वात जास्त तरुण सध्या आहे आणि इतिहास त्याला साक्षी आहे की ज्या देशात हिंदू तरुण किंवा तरुण हा जर योग्य मार्गाने असेल, तर तो राष्ट्र या जगाच्या विश्वाच्या संघर्षात एक बळदंड राष्ट्र म्हणून टिकू शकते. आणि तोच आपल्याला आता या हिंदुस्थानात मध्ये करायचा आहे. तर त्याच्यासाठी मार्ग कोणता? तर शिवछत्रपती संभाजी महाराज आणि शिवछत्रपती श्री शिवराय या दोन पिता पुत्रांचा मार्ग तो प्रत्येक तरुणाने आपल्या काळजात साठवला गेला पाहिजे. तेव्हा कुठं हा हिंदुस्थान एक बळदंड राष्ट्र म्हणून अवघ्या विश्वाचा विश्वगुरू बनेल. अवघा हिंदू समाज शिवप्रभूंच्या आणि मनवृत्तीचा बनला पाहिजे. आणि या वृत्तीचा विकसित करायचा असेल तर छत्रपतींचे अंतरंग आपण जाणले पाहिजे. तर मग छत्रपतींचे अंतरंग जाणणे म्हणजे नेमकं काय? त्यांचं अंतरंग नेमकं म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तर अंतर्मार्ग म्हणजे नेमकं काय? तर तुम्ही विचार करा, शिवछत्रपती महाराज हे जेव्हा पुण्यात महासाहेब जिजाऊंसोबत आले, त्यांच्यासोबत काय होतं? फार साधन संपत्ती फार कमी होती, त्यांच्यासोबत फार व्यक्ती फार कमी दिले होते. पण शिवछत्रपती महाराज डगमगले नाही. त्यांना माहित होतं की आपले ध्येय, हो, ध्येय म्हणजे या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये सगळे तरुण म्हणजे मावळे हे एकत्र करून हिंदवी राज्य म्हणजे स्वराज्य म्हणजे माझं राज्य मला स्थापन करायचं आहे. आणि कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही हे सर्व शाही आपल्याला आपल्या पायदळी तुळून एक स्वराज्य निर्माण करायचं आहे. पुरा चित्ता ध्येयात त्यांनी साठवलं होतं आणि त्यांनी काही बघितलं नाही. आणि विचार करा, आज तरुणांना भटकवणारे असंख्य मार्ग या समाजात अस्तित्वात आहे. ते व्यसन असो वा अजून काही असो, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. पण शिवछत्रपतींच्या जीवनाचा तुम्ही विचार करा. शिवछत्रपती जर विचार केला असते, त्यांच्यावर काय नव्हतं, तर ते तर सरदार पुत्र असते. त्यांनी विचार केला असेल, माझं शासन आहे, माझं राज्य आहे, हो मी जगतो आरामशीर, माझ्यावर काही कमी नाही, कोणत्या गोष्टीची कमी नाही, मी आरामशीर जगतो, खातो पितो झोपतो. पण नाही, शिवछत्रपतींना मान्य होतं काय? नाही. कारण त्यांचा जो मार्ग आहे तो समर्पणाचा मार्ग आहे. तो समर्पणाचा मार्ग प्रत्येक तरुणांनी आपल्या जीवनात उतरायला गेला पाहिजे. आणि तुम्ही जर तर मग शिवछत्रपतींचं अंतरंग जाणणे म्हणजे काय? तर शिवछत्रपतींचं चरित्र वाचणे म्हणजे त्यांच्या अगदी जवळ जाणे म्हणजे काय? आपण स्वराज्य सेवा प्रतिष्ठान मार्फत आणि विविध संघटनामार्फत मोहीम राबवतो. तर ती मोहीम नेमकी काय असते हो? ती मोहीम म्हणजे हिंदू तरुणांना आणि असंख्य तरुणांना हे शिवछत्रपतींच्या पायाशी नेऊन ठेवणे. म्हणजे ज्या मार्गाने शिवछत्रपती चालले त्याच मार्गाने आपण चाललो, म्हणजे आपण त्यांच्या अंतरंगापर्यंत पोहोचू. हे खरं तर गळकोट मोहिमेचं उद्दिष्ट असते. आपण शिवकार्य करतो, किल्ले संवर्धन करतो, तर ते किल्ले संवर्धनातून काय होते? तर आपलं जे मन आहे ते छत्रपतींच्या अगदी जवळ गेलं. तुम्ही म्हणू शकता, तुम्ही जर एक मोहीम केली तर तुम्ही छत्रपतींच्या चरणाजवळ अगदी एकदम समोर गेला, म्हणजे तुम्ही अंतरंग जाणले. तुम्हाला माहित आहे की हा सध्याचा तरुण हा फार महत्वाचा आहे. आपण 2025 मध्ये आहे. या 2025 मध्ये टेक्नॉलॉजी फार 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 म्हणजे दर सेकंदाला चेंज होत आहे. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की जोपर्यंत आपण आपल्यामध्ये बदल घडवून आणणार नाही ना, तोपर्यंत, हो, आपण या विश्वाच्या संघर्षात टिकणार नाही. तो बदल म्हणजे नेमकं काय? तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांचे अंतरंग आपले जाणायला पाहिजे. जो त्यांचा त्यागाचा मार्ग आहे, हो, त्याच मार्गाने आपण गेलो पाहिजे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. व्यसन हे आपल्याला स्पर्श केलं नाही पाहिजे. का? विचार करा, यांना कोण टोकणार होतो? छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना टोकणार कोण होते? हे तर बलाढ्य होते. त्यांना कोण, हे पण कोणत्याही वळणाला जाऊ शकले त्या आयुष्याच्या.
आरामात जगले असते, नाही का? पण नाही, त्यांच्या चित्तात ध्येयात हे देवदेश धर्म होतं. आणि म्हणून रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र त्यांनी उभं केलं. तेही आपल्याला प्रत्येक तरुणाने केलं पाहिजे. प्रत्येक तरुणानं केलं पाहिजे म्हणजे काय? तर तुम्हाला अंतरंग जाणलं पाहिजे. तर पुन्हा मी आता अंतरंग जाणणे म्हणजे नेमकं काय? तर आपण स्वराज्य प्रतिष्ठान मार्फत विविध गळकेल्ले मोहीम आणि आता वाचन पण करतो. तर प्रत्येक तरुणाने जर ठरवलं, हो मी काही करणार नाही, पण प्रत्येक दिवशी मी शिवचरित्राचं एक पान वाच, तुम्हाला मी 100% नाही तर 101% गॅरंटी देतो की तुमचं जीवन पालटेल. हो, तुम्ही व्यसन करता नाही करत हे मला माहिती नाही, पण आज तुम्ही बलिदान मासानिमित्त तुम्ही एक पुरा चित्तात ठासून घ्या की यापुढे मी शिवछत्रपतींची शपथ घेतो की मी कुठेही पुढेही व्यसन करणार नाही. हा जो तुमचा बदल आहे, जर बदल आला तर तुम्ही शिवछत्रपतींचे अंतरंग जाणले, हे माझं मत आहे. ठीक आहे. जर आज सर्वात मोठं जर तरुणांपुढे जर कोणतं हे असेल, म्हणजे त्याला, तो कधी कधी थकतो, दमतो काम करत असताना, अरे यार माझ्याकडून होणार नाही. छत्रपतींनी जर विचार केला, अरे यार माझ्यामुळे होणार नाही, काय कशाला मी मावडे जमा करू, कशाला हिंदवी स्वराज्य करू, मी माझं आहे तर ठीक आहे ना, माझ्याकडे सुभेदारी आहे, जहागिरीदारी आहे, कशाला मी लोकांसाठी धावू, कशाला तानाजी मालुसऱ्यांना गोळा करू, कशाला मावळ प्रांतात फिरू, कशाला घोडदळ करू, नाही मी माझ्या तख्तावर बसेल. पण नाही, सांगितलंय संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा हा जो मार्ग आहे तो समर्पणाचा आहे. तुम्ही आम्ही यांपैकी फार मोठी मंडळी या कॉलवरती असतील. मला खरं तर मी बोलायची माझी इथे एवढी पात्रता पण नाही, तरी पण मला प्रतीकदादांनी आणि स्वराज्य प्रतिष्ठानने इथे बोलावलं. पण मी तरुणांना एक सांगतो की आता जो मार्ग मी सांगितलं की तुम्हाला टेक्नॉलॉजी फार चेंज होते आणि बदल हा काळाचा नियम आहे आणि प्रत्येकाने बदललं पाहिजे, प्रत्येक तरुणाने. तर मी सांगतो, आणि असंख्य लोक तरुणांचे फार मोठे, त्याला आपण रोल मॉडेल म्हणतो, की त्यांना ते आदर्श मानतात. आणि एक मोठा प्रश्न म्हणतो की या टेक्नॉलॉजीच्या युगात, पुष्पासारख्या फिल्मच्या युगात, पण आपण आदर्श कोणाला मानलं पाहिजे, हे सर्वात मोठा प्रश्न पिढीकडे आहे. खर तर शिवछत्रपतींचं चरित्र ज्यांनी वाचलं, त्याला हा प्रश्न कधीच पडणार नाही की आमचा आदर्श कोण असला पाहिजे. चंदनाची तस्करी करणारा पुष्पा आमचा आदर्श असला पाहिजे, की या स्वराज्यासाठी, हो ते बुरहानपूर असो की औरंगजेबाचं हे असो, हे हे स्वराज्यासाठी संपत्ती वळवणारे, हे लूट करणारे, हे आमचे आदर्श असले पाहिजे, की तो पुष्पा आज आमचा आदर्श असला पाहिजे. हे तरुणांनी प्रत्येक पहिले जाणलं पाहिजे की आमचे आदर्श कोण असले पाहिजे. तर हे आदर्श कुठून भेटतील आपल्याला? तर हे आदर्श म्हणजे शिवछत्रपतीच्या चरित्रातून भेटणे, त्यांच्या पुस्तक वाचण्यात भेटेल, हे कुठेही मिळणार नाही. हो, आपण मूव्ही बघू, छावा हा तुम्हाला माहिती आहे सर्वांना, हा आपण मूव्ही बघू, पण तुम्ही जेव्हा चरित्र त्यांचं वाचाल ना, एक पुस्तक जरी वाचेल तुम्ही, एका पुस्तकाचं एक पेज जरी वाचलं ना, तुम्ही 100% ना 101% सांगते तुमच्या जीवनात परिवर्तन घेईल. आणि ते परिवर्तनच आपल्याला आज हवं आहे. आणि स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या प्रत्येक उपक्रमाचा हाच उद्दिष्ट असतो की तरुणांमध्ये शिवछत्रपती संभाजी महाराज हे बिंबवले गेले पाहिजे, रुजले गेले पाहिजे आणि पुरवले गेले पाहिजे. आणि दुसरा विषय जो सांगतो की आजचा जो तरुण आहे, तो कॉलेजमध्ये जातो, शाळांमध्ये जातो आणि जॉब करतो, हे सर्व ठीक आहे, पण कधी कधी तो हताश होतो, निर्बल होतो. तर मग अशा वेळेस तरुणांनी काय केलं पाहिजे? यावेळेस मला फार एक प्रसंग आळतो, जेव्हा शिवाजी महाराजांना पुरंदरसह 23 किल्ले औरंगजेबाच्या घशात घालावे लागले, तेव्हा छत्रपती महाराजांचं काय काळीज असेल हो? जे मावळ्यांचं रक्त सांडून जे त्यांनी गडकिल्ले मिळवले, ते सहज एका पत्राच्या द्वारे किंवा ठसा देऊन एका तहाद्वारे औरंगजेबाच्या घशात घालायला लागले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी असं त्यांच्या काळजात आलं असेल का, नाही मी आता काही करू शकत नाही, हताश झालोय, माझे 23 किल्ले गेले, माझं स्वराज्य संपलं? नाही, हताश झालं नाही. कारण त्यांच्या त्यांच्या हृदयात जिवंत ज्वाला होती. नाही, काही झालं तरी माझं स्वराज्य आहे, स्वराज्य मला निर्माण करावंच लागेल. तसं प्रत्येक तरुणाने जगलं पाहिजे. हो, काही जरी झाले ना, कितीही संकट आले पाहिजे, नाही माझ्या आई वडिलांसाठी मला करायचं आहे. काही झालं, किती अत्याच झालं, नाही मला हे करायचं आहे आणि माझ्या आई वडिलांना मी करून दाखवेन. छत्रपती महाराजांनी जसं जिजाऊबाई साहेबांचं स्वराज्य निर्माण करून स्वप्न पूर्ण करेल, तसं माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करेल. ते कोणत्याही दृष्टिकोनातून असो, तुम्ही शिक्षण घेत असाल तर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वप्न पूर्ण करा. तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये शिवाजी महाराज व्हा. शिवाजी महाराज हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला माहित असेल, एक गोष्ट सांगतो. तर गोष्ट अशी
की लीलाचरित्रांची गोष्ट आहे. एक हत्ती असतो आणि एक आंधळे असतात. ते आंधळे, त्यांना तो हत्ती बघायचा असते, पण आंधळ्यांना तर काही बघू शकत नाहीत, मग हत्ती त्यांना बघायचा. तर मग हत्ती बघताना काय करतात ते आंधळे, की एकाच्या हातामध्ये तो हत्तीचा पाय लागतो. मग त्याला वाटतो की हत्ती हा खांबासारखा आहे. एका आंधळ्याच्या हाताला तो हत्तीचं पोट लागतं, त्याला वाटतं हत्ती हा पोत्यासारखा आहे. एकाच्या हातामध्ये हत्तीचं शेपूट लागतं, त्याला वाटतं हत्ती हा झाडूसारखा म्हणजे केरसुणीसारखा आहे. तर म्हणजे शिवछत्रपती महाराजांचं चरित्र इतकं मोठं आहे की तुम्ही समजूच शकत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा जर उपयोग केला, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही शिवाजी महाराज होऊ शकता. महाराजांचे चरित्र आणि चरित्र मोठं आहे. म्हणजे जसा त्या आंधळ्यांना हत्ती किती बलाढ्य आहे हे कळलं नाही, त्यांना जे जे हातात अवयव आले त्याला वाटलं तेवढाच हत्ती आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांमार्फतच होते. आपण चरित्र वाचतो, मग छत्रपती शिवाजी महाराज हे आहे का, तेवढे सीमित आहे का? नाही. तुम्ही जर सिव्हिल इंजिनियर असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांचे गडकिल्ले कसे निर्माण केले हे त्यांचं इतिहासमध्ये अभ्यास कराल. तुम्ही आयटी इंजिनियर असाल, तुम्ही शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये किती सारे धरण बांधले हे त्यांची दूरची दृष्टी होती. म्हणजे दूरच्या दृष्टीमध्ये ते नेहमी विचार करायचे की इथून 15 वर्षांना माझ्या स्वराज्याचे काय असतील, इथून परत 15 वर्षांनी 10 वर्षांनी स्वराज्याला काय आवश्यक आहे, इथून 10 वर्षांनी रयतेला माय काय लागेल. म्हणून या या सर्व दूरदृष्टीचा उपयोग करून शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचं निर्माण केला. म्हणूनही आपणही 350-400 वर्ष झाली म्हणून स्वराज्य स्वराज्य का करतो, की छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी इथे कामी येते. म्हणून प्रत्येक तरुणांनी जर छत्रपतींचं चरित्र वाचलं तर तो कधीही हताश होणार नाही, तो कधीही आपल्या क्षेत्रामध्ये हारणार नाही. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये राहाल त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही शिवाजी महाराज म्हणूनच जगा. तुम्हाला एक श्लोक सांगतो की जगी दाटतो पूर्णतः अंधकार, दिशे मार्ग ना लक्ष सर्वस्वी दूर, अशा संकटी कोणी ना घाबरावे, शिवाजी चरित्रास भावे स्मरण. तर तुम्ही शिवाजी चरित्र जर या मनाने अंतःकरणाने शुद्ध अंतःकरणाने वाचलं आणि त्यासारखं जर वागलं ना, तुम्हाला कधीही आत्महत्या करता जे तरुण वळतात. हो, मी आज भरपूर सोशल मीडियावरती स्वतःच्या पर्सनल जीवनामध्ये पण बघतो, खूप हताश लोक होतात आणि शेवटी त्यांना जीवन संपण्याशिवाय मार्ग सापडत नाही. तर अशा संकटी कोणी ना घाबरावे, शिवाजी चरित्रास भावे स्मरावे. तर आपण शिवाजी चरित्र हे या चिंतात अंतःकरणात साठवून जर वाचलं ना, तर कोणत्याही तरुणाला कोणाही पुढे हातपत्र पसरावे लागणार नाही, हे मी 101% सर्वांच्या साक्षीने सांगतो. त्या त्यासाठी प्रत्येक तरुणाने शिवछत्रपतीचं चरित्र हे वाचलं पाहिजे. आणि अजून एक सांगतो, आता हे मी सांगितलं की जग फार जलद गतीने वाढत आहे, तर प्रत्येक हिंदू तरुणाने आणि प्रत्येक तरुणाने कसं जगलं असलं पाहिजे. तर जगावे कसे हिंदूंनी या जगात, जसा राहे सिंह गिरी कंदरात, कुणीना तयाचा अभिषेक केला, परी मानती प्राणी राजा तयाला. गुरुजींच्या श्लोकांचा प्रमाणे आपलं वागणं असलं पाहिजे, आपलं जगणं असलं पाहिजे. तर हिंदूंनी कसं जगलं पाहिजे, की या निर्भीड अनन्यात जसा सिंह राहतो, हो, तो सिंह म्हणून तो प्राणी म्हणून नाही राहतो, तो जंगलाचा राजा म्हणून राहतो. तो जंगलाचा राजा का बरं झाला हो? त्याचा कोणी अभिषेक केला का? नाही. तो त्याच्या कर्तृत्वातून, वागण्यातून, नेतृत्वातून तो राजा बनला. तसंच प्रत्येक हिंदू तरुणाने या समाजामध्ये जगत असताना एखाद्या सिंहासारखं जगलं असतं पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, तिथं तुम्ही शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि एक सिंह म्हणूनच जगले असले पाहिजे. त्या सिंहाचा जसा कोणी राज्याभिषेक केला नाही, तसाही तुमचा राज्याभिषेक कोणी करणार नाही. पण तुम्हाला तुमच्या वागण्यातून, तुमच्या कर्तृत्वातून, तुमच्या नेतृत्वातून तुमची एक ओळख निर्माण करावी लागेल. ती ओळख तुम्ही व्यवसाय करता, शिक्षण करता किंवा अजून काही करता, ते प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही शिवाजी महाराज, संभाजी महाराज म्हणूनच जगले पाहिजे. आणि हे जगत असताना शिवाजी महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे अंतरंग आपल्याला कळलं पाहिजे. हा अंतरंग शब्द फार महत्वाचा मला नेहमी वाटतो. जेव्हा मी हताश होतो किंवा काही होतो, शिवाजी महाराज, हो, शिवाजी महाराज हताश झाले तर आपण स्वराज्य बघू शकलो असतो, पण नाही. शिवाजी महाराजांच्या चित्तात, देहात, आपल्या अंतकरणात शिवाजी महाराज, संभाजी महाराज असले ना, तर मला वाटत नाही की कोणतीही शक्ती, कितीही बलाढ्य, किती अति 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 बलाढ्य शक्ती जरी आपल्या समोर आली, तर आपल्याला कधी नैराश्याला समोर जावे लागेल. शिवछत्रपतींनी, संभाजी महाराजांनी जो देव देश धर्माकरिता जो त्याग केलाय, त्याग असामान्य.
छावा चित्रपटांच्या मार्फत तो त्या असंख्य तरुणांच्या अगदी घराघरापर्यंत पोहोचलाय. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर असंख्य राज्यात, पूर्ण हिंदुस्थानात तो त्याग पोहोचलाय. पण तो त्याग मराठ्यांच्या मनात. आता मराठा म्हणजे काय? आता मराठा हा जातीवाचक शब्द नसून तो कर्तृत्ववाचक आहे. हो, जो देव देश धर्मासाठी जगतो, जो छत्रपतींच्या ध्येयात अंतकरणात चित्तात ठेवून जगतो, तो म्हणजे मराठा. हा, मराठा म्हणजे काही जातीवाचक शब्द नाही. मराठा म्हणजे आपण संकुचित करून ठेवलाय नाही. तो जातीवाचक शब्द नाही, तो कर्तृत्ववाचक आहे. आपलं कर्तृत्व नेतृत्व फार मोठं असलं पाहिजे. कारण आपण छत्रपतींचे लेकर आहोत. आपण छत्रपती शब्द म्हणतो. या छत्रपती शब्दांचा अर्थ काय हो नेमकं? छत्रपती म्हणजे काय? तर जेव्हा छत्रपती एखादा व्यक्ती होतो, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा जेव्हा राज्याभिषेक झाला, तर राज्याभिषेक आणि छत्रपती म्हणजे काय? राज्याभिषेक म्हणजे एक राजा आणि त्या राजाचं जेवढा काही प्रदेश आहे, म्हणजे शिवछत्रपती आणि त्यांचं स्वराज्य जेवढं काही, स्वराज्याची जेवढी भूमी आहे, हे दोघांचं लग्न म्हणजे स्वराज्याभिषेक. ठीक आहे. आपण आपण म्हणतो की आपल्या दोन आई आहेत, एक मायभूमी आणि आपली एक जन्मदाती. तसंच आपण, जन्मदाती माय आपली आई आहे. या दोन माताच्या छत्रछायात आपण जगत असतो. छत्रपती शिवाजी महाराज आपले या भूमीचे धनी आहे, म्हणजे ते आपले वडीलच्या समान आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोन्ही आपल्या वडिलांच्या समान आहे. मग संभाजी महाराजांना जो त्याग, हो, तुमचा धर्म सोडावा म्हणून जो त्या औरंगजेबाने त्रास दिला, तो त्रास किती सहन करावा लागला असेल संभाजी महाराजांना. तो त्याग आपल्यालाही झाला पाहिजे म्हणून आपण सर्वांनी बलिदान पाडलं पाहिजे. हो, तो त्रास तर आताला तो त्रास प्रचंड 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 अति 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 प्रचंड आहे. पण तेवढा त्रास आपण सहन करू शकत नाही. पण थोडासा मुंगी एवढा का त्रास होईना, आपली चप्पल सोडून, हो, तुम्हाला व्यसन असेल नसेल माहिती नाही, पण ते व्यसन सोडून गोडधोड मी खाणार नाही. हो, ज्या केसावर आम्ही असंख्य प्रेम करतो, हो, आमचं सौंदर्य आम्ही अति 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 उच्च मानतो, ते केस त्यागून आपण हा बलिदान मास, जसा होईल तसा, काहीही बंधन नाही, कुठलंही बंधन. मला नाही वाटत की बलिदान मासाचं कुठलंही बंधन, तुम्ही केसाचा त्याग नाही, तुम्हाला जे वाटते त्या, हा, तुम्ही म्हणा की मला या या क्षेत्रात मला या या पोझिशन पर्यंत आज जायचं आहे. ते बलिदासांचं बलिदान मासामध्ये मी हे शिवछत्रपती चरणी हे पुष्प वाहतो. हा, तुम्ही ते पुष्प वाहिल्यानंतर तुम्ही ते साध्य करून जाऊ का? महाराजांना श्रद्धांजली ठरेल. अशा प्रकारे तुम्हाला व्यसन असेल, हा, व्यसनाचा प्रत्येकाने दूर राहायचं आहे. या बलिदान मध्ये तुम्हाला असेल नसेल, प्रत्येकाने आजच असेल तर ते छोटा का असो ना, सुपारीच्या खांडाचं जरी व्यसन, तुम्ही विचार करा, जर शिवछत्रपतींनी जर सुपारीच्या खांडाचं व्यसन केलं असेल तर स्वराज्याची निर्मिती झाली असेल का हो? नाही. सुपारीच्या खांडाचं व्यसन केलं असेल तर स्वराज्य कधीही निर्माण झालं नसतं. हे जाणणे म्हणजे शिवछत्रपतींचे अंतकरण जाणणे होय. तरुणांनी फार, टेक्नॉलॉजी मी सांगितलं की हे जग बदलाचं आहे. त्या बदल हा काळाचा नियम आहे. आपण जर बदललो नाही तर विश्वाच्या या संघर्षात आपण कधीही टिकणार नाही. आणि शिवछत्रपती पिता पुत्र आपल्या लहानपणी असताना आपलं बालकडू दिलंय. कोणत्याही लहान मुला सांगायची जरूर पडत नाही की शिवछत्रपती कोण आहे. नाही, तो जन्मताच तो शिवछत्रपती हे नाव आपल्या काळजात घुरून जन्माला घेते. आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही, आणि ती इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. हा एक इतिहास आहे. म्हणजे जर आपण जर इतिहास विसरलो तर आपण शून्य आहे. तुमचा आमचा परिवार आहे, आपल्याला आई वडिलांच्या जबाबदाऱ्या फार मोलाच्या आहे. तशी जबाबदारी शिवछत्रपतीवर आई जिजाऊंनी टाकली होती, ती महाराजांनी पूर्ण करून दिली. तेही आपल्याला आपल्या जीवनात आपल्या अंतःकरणात साठवायचं आहे आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे. तेव्हा कुठेही महाराजांना खरी आदरांजली ठरेल आणि खरा खरा बलिदान मास आपण या महाराजांच्या चरणी वाहूया. महाराजांना काय होतं, महाराजांनी त्या कशासाठी, देवदेश धर्माकरिता. हो, आमची येणारी पिढी ही बळदंड असली पाहिजे, त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्याग करावा लागला नाही पाहिजे, म्हणून महाराजांनी आपलं बलिदान दिलं. तुम्ही आम्ही जे आज हिंदू म्हणून जगतो ते महाराजांमुळेच आहे. जे स्वराज्य करतो ते महाराजांमुळे, डोक्यावर जे गंध लावतो ते महाराजांपुढं. हा महाराजांचा त्याग बलिदान, त्यांचं नेतृत्व कर्तृत्व आपल्याला कुठून मिळेल? तर ते पुस्तक वाचून मिळेल. पुस्तक वाचून ज्या बलिदान मासनिमित्त तुम्ही एक संकल्प करायचा आहे. आता आता वाटत आता आवाज येतोय माझा? येत आहे. हॅलो. हा, हा.
तर आज प्रत्येक तरुणाने हे शिवचरित्रपत्र प्रत्येक मी झोपताना एक पेज वाचेल हे आपल्या संकल्प तुम्हाला करायचं आहे. म्हणूनच आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज होऊ. या जगत असताना शिवछत्रपतींचे अंतरंग आपण जाणले पाहिजे आणि ते अंतरंग आपल्याला विविध शिवचरित्रातून मिळेल. आणि हो, शिवचरित्र कोणते वाचले पाहिजे याबद्दलही तुम्ही फारसं जागरूक असलं पाहिजे. काय वाचावं, काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं हे तुमच्या अंतःकरणात असलं पाहिजे. तुम्हाला ते पहिले जाणलं असलं पाहिजे आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. चरित्र म्हटलं म्हणजे फार चरित्र आज मार्केटमध्ये अवलंबून आहे. आपल्याला काय वाचायचं आहे आणि काय करायचं आहे हे आपल्या आपल्या चित्तात असलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण मग शिवछत्रपतींचं चरित्र वाचलं असलं पाहिजे. आणि जसं आऊसाहेबांनी आपले हे दोन पिता पुत्र या भूमीच्या चरणी वाहिले आणि हे स्वराज्य रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र उभं करणारे हे दोन पिता-पुत्र आपल्या जीवनात आले. आणि मला कुठं वाटत नाही हे पिता-पुत्र जर आपल्या जीवनात असले तर कुठल्याही पाश्चात्य संस्कृतीच्या रोल मॉडेलची आपल्याला काही जरूरत नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे आमचं आदर्श आहे. ते राहणारच. या पिता-पुत्रांच्या शिवाय आमचे दुसरेही आदर्श होऊ शकत नाही. हे आदर्श जर आमच्या जीवनात असलेल तर आम्हाला नैराश्य कधीही आमच्या जीवनाला, आमच्या अंतःकरणाला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. हे शिवचरित्रातून आपण शिकतो. सप्तगंगा सप्तसिंधू मुक्त करण्यासाठी, देवधर्माच्या रक्षणासाठी शिवबा आणि शंभूराजांना या भूमीच्या माऊलीनं वाहलं. आणि आपलं कर्तृत्व, मातृत्व आणि छात्रत्व परिसानं स्वराज्याचं सोनं करणारा महाराष्ट्र भवानी अखंड लक्ष्मी अलंकृत सकल सौभाग्य संपन्न जिजाऊ आऊसाहेबांच्या चरणी हे आजचं माझं शब्द पुष्प अर्पण करतो. खर तर जीवन जगत असताना आपल्याला काही मर्यादा लागते. मर्यादाय विजयते हे शंभू महाराजांचं ब्रीद आहे. म्हणजे आपल्या जीवनात जर मर्यादा असली तर आपला विजय हा निश्चित असतो. या गोष्टीला फॉलो करून, या गोष्टींचा अनुकरण करून मी माझ्या शब्दाला मर्यादा देतो आणि थांबतो. जय शिवराय, जय शंभूराज. जय शिवराय. धन्यवाद ओम. यानंतर वाचनासाठी सर्वांनी दुसऱ्या लिंकला जॉईन करायचं आहे. तुर्तास ही मीटिंग इथंच बंद करण्यात येते आणि दुसरी लिंक तुमच्या ग्रुपवर टाकण्यात येईल आपल्या. तर त्यावर सर्वांनी लवकरात लवकर जॉईन होऊन वाचनाला सुरुवात करू. जय शिवराय. जय शिवराय सर्वांना. तुमच्या सर्वांच्या अनुमोदनाने वाचनाला सुरुवात करतो. मागील सत्रात आपण पाहिलं की औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर महाराष्ट्रात येतो आणि तो शंभूराजांना अभय मागतो आणि शंभूराजे त्याला अभय देतात. हे सगळं पाहिलं. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे, अकबर गोव्यात जातो. अकबराला मुघलांच्या हद्दीत राहणे शक्य नव्हते, त्यामुळे फक्त फिरंग्यांच्या प्रदेशात जाण्याचा मार्ग त्याला मोकळा होता. दिनांक 3 जानेवारी 1683 रोजी तो फिरंगी मुलखात बांदा येथे गेला. तेथून त्याने पोर्तुगीज व्हाईसराय फ्रान्सिस्को द ताहोरा यांच्याकडे आपला वकील पाठवला. तो गोव्यातील किल्ल्यात दिनांक 17 जानेवारी 1683 ला संध्याकाळी विजयराईला भेटला. त्याने अकबर आणि संभाजी यांचे भांडण झाल्याचे सांगून एकत्र पत्र देऊन काही रत्ने वीरजाईजवळ विकण्यासाठी दिली. या पत्राला वीरजाईने 19/1/1683 रोजी उत्तर पाठवले. तुमचे पत्र मिळाले, ते वाचून आनंद झाला. आपल्याला भोगावे लागलेले कष्ट ध्यानात आले. मला आपल्यापासून सहानुभूती वाटते. पोर्तुगीज विजयराईला वाटणारी सहानुभूती फार काळ टिकू शकली नाही. दिनांक 21/1/1683 सुमारास औरंगजेबाचा वकील शेख मोहम्मद गोव्यात पोहोचला. त्यामुळे विजयराईने अकबराच्या बाबतीतील आपले धोरण बदलले. कॅनराच्या राज्यातून मक्केला जाण्याची इच्छा अकबराने विरजाईजवळ व्यक्त केली. त्यासाठी त्याने बोटी आणि परवाने मागितले होते. या मागणीप्रमाणे व्हाईसरायने 5 बोटी व 5 परवाने दिले. अकबर बांद्यास असताना दिनांक 16/2/1683 ला व्हाईसराय लिहितो, तुमचा रत्नजडित खंजीर मिळाला. या भेटीबद्दल आभारी आहे.
तुमचा वकील अब्दुल हमीद याच्याबरोबर तुम्ही मागितलेल्या वस्तू पाठवल्या आहेत. आपल्या मागणी संबंधी वकिलाबरोबर पत्र पाठवले आहे. रत्ने विकण्यासंबंधी त्याला जरूर ती माहिती कळवली आहे. आपण लिहिल्याप्रमाणे आपल्याकरता जहाज देण्यासाठी मी मंगलोरच्या राणीला लिहिले असून मदत आणण्यासाठी शिफारस केली आहे. ठरल्याप्रमाणे मी आपल्या करिता पणजी येथे एक जहाज तयार ठेवले आहे. वकिलाला सांगितल्याप्रमाणे आपल्याकडून 2 इसम आल्या वाचून तयार ठेवलेले आहेत. जहाज मंगलोरच्या राणीकडे जाणार नाही. या पत्रावरून पोर्तुगीज व्हाईसरायने अकबराच्या प्रवासाची बरीच तयारी केलेली दिसत होती. व्हाईसरायने अकबराला मदत करण्यासाठी तयार असल्याची कुणकुण तेथे असलेल्या औरंगजेबाचा वकील शेख मोहम्मद यास समजली. त्याने ही बातमी इतर मुघल सरदारांना कळवली. मक्केला जाण्यासाठी अकबर प्रयत्न करीत होताच. त्याने व्हाईसरायकडे पुन्हा एकदा जहाजाची मागणी केली, पण त्याने नकार दिला. अखेर अकबराने एका महमदाकडून एक जहाज मागविले. महम्मद खान याने अकबराला नेण्यासाठी एक जहाज राजापुढ्यास धरले, पण ते फारच लहान असल्यामुळे त्यातून जाण्याचा विचार त्याने सोडला. औरंगजेबाच्या हुकमानुसार अकबराची पाठलाग करण्यासाठी व्हाईसरायने त्या जहाज देणाऱ्या मुसलमानाचा पाठलाग चालू ठेवला. अखेर अकबरास एक जहाज पैदा करण्यास यश आले. दिनांक 23 नोव्हेंबर 1663 पूर्वी त्या जहाजातून जाण्याचा त्याने प्रयत्नही केला. जहाजावर जाऊन कवी कलश आणि दुर्गादास यांनी अकबराची भेट घेऊन त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्याने मक्केला जाण्याचा त्याचा बेत फसला. संभाजी राजांचा निरोप घेऊन ते राजापूरवरून वेगुर्ल्यास गेले. त्याने अकबराला जाऊ दिले नाही. त्याला एकटाच पाठवणे गैर वाटल्याने अकबराला परत आणण्याची दुर्गादासने प्रयत्न केलेला दिसतो. परंतु परत आणण्यासाठी संभाजीराजांचा काही राजकीय हेतू असावा. याच सुमारास पोर्तुगीज आणि मराठी यांचे युद्ध चालू होते. अशा वेळी पोर्तुगीज हद्दीत जाणे मराठ्यांना घातक होते. व्हाईसरॉय अकबराचा उपयोग करून घेण्याचा संभव होता. संभाजीराजांनी अकबराचा मन वळवून त्याला पोर्तुगीजांविरुद्ध लढताना उपयोग करायचे ठरविले. 24 नोव्हेंबर 1683 ला संभाजीराजाने सांतो एस्तनवो या गडाला वेढा दिला. त्यांनी जिंकला, पण तेवढ्यात औरंगजेबाचा मोठा मुलगा शाह आलम याच वेळी दक्षिण कोकणच्या स्वारीसाठी येणार असल्याची वार्ता कळताच त्यांना तो 2 दिवसात सोडावा लागला. या वेळात अकबर संभाजीराजांच्या बरोबर होता. मराठी आणि पोर्तुगीज यांच्या संबंधात मध्यस्थी करावयाची अकबराने उत्सुकता दाखवली होती. दिनांक 29/11/1863 ला अकबरामार्फत संभाजीने राय कीर्तिसिंगला गोव्याच्या व्हाईसरायकडे पाठवले, परंतु संभाजीराजांचे अधिकारपत्र त्यांच्याजवळ नसल्यामुळे व्हाईसरायने त्याला थारा दिला नाही. दिनांक 23/12/1683 ला संभाजीराजे गोव्याची हद्द सोडून रायगडास परत निघाले. त्यांनी कवी कलश आणि अकबर यांना पोर्तुगीजांशी तह करण्यासाठी मागे ठेवले. दिनांक 7 जानेवारी 1684 रोजी अकबर आणि कवी कलश यांनी भीमगड येथे पोर्तुगीजांची तहाच्या प्राथमिक वाटाघाटी केल्या. त्यांना फोंडा येथे पूर्ण झालेल्या 25/1/1684 ते 4/2/1684 पर्यंत अकबर आणि मराठे पोर्तुगीजाच्या तहाचे मध्यस्थी करत होता. अकबराच्या पुढील हालचाली फोंडा येथील तहाच्या वाटाघाटीनंतर दिनांक 20/2/1684 रोजी अकबर जैतापूरला पोहोचला आणि कवी कलश रायगडला गेले. जैतापूरवर त्याने कवी कलशाशी पत्रव्यवहार सुरू केला. येथे पोहोचताच अकबराने कवी कलशाला पत्र पाठवून भेटीस बोलावले. अकबराने कीर्तिकीस सिंहाला संभाजीराजांकडे काही कामासाठी धाडले होते. त्याने त्यासंबंधी काही निरोप दिला का असेही त्या पत्रात विचारतो. पत्र मिळताच कवी कलशाने उत्तर पाठवले ते त्याला पोहोचले. या पत्रात कलशाने संभाजीराजांना पाचाड पोहोचल्याचे आणि तेथे भेट झाल्याचे नमूद होते. या पत्राला उत्तर पाठविताना अकबर 27/1/1684 ला लिहितो, मोहम्मद अझमचा शहजादा वकील तेथे असल्याचे समजते. तो कशाकरता आला आहे आणि त्याच्याबरोबर कोणती बोलणी झाली ते कळले नाही. तुम्हाला तह करणे योग्य वाटत असेल तर तह करा, पण माझ्याबद्दल म्हणावायचे झाले, मी काही तुम्हाला अनुकूल नाही. तरीही तुम्ही पत्रव्यवहार करण्यास हरकत नाही. तुम्ही इकडे येणं आवश्यक आहे. ते सोयीचे होईल. अनेक राजकारणे तडीत जातील.
तुम्ही जाणावे की राजकारणातल्या मसलतीसाठी पावसाळ्याचा मोसम अनुकूल असतो. तहाच्या गोष्टींवर अवलंबून राहून बेखबर राहू नका, कारण उभय पक्षात खरा तह असा नाही. पावसाळ्यानंतर भीमगडचे प्रकरण समोर येईलच. आपले पुढे हित कशात आहे हे तुम्हाला चांगले समजेल. या पत्रावरून मोहम्मद आझमचा वकील रायगडला कशासाठी गेला ते समजत नाही. संभाजीराजे कदाचित आझमच्या मार्फत अकबराची औरंगजेबाकडे शिफारस करत असावे. अशा प्रकारचा प्रयत्न गाझीउद्दीन खान व अकबराची बहीण जेबुन्निसा यांच्या मार्फत 1684च्या अखेरीस केलेला दिसतो. कदाचित या वाटाघाटी अज्जम मार्फत होत असाव्या असे वाटते. या पत्रात कलशाने उत्तर धाडलेले दिसत नाही, कारण त्यावेळी तो आजारी होता. त्याच्या आजारपणाची बातमी अकबराला कळताच त्याने दिनांक 20/8/1684 ला कलशाला पत्र पाठवून त्याच्या प्रकृतीची, भीमगडच्या तहाची, मोहम्मद अज्जमची वकिलाबरोबर काय ठरले इत्यादी गोष्टीची चौकशी केली. अकबराला पोर्तुगीजांशी चाललेल्या तहाच्या वाटाघाटीत मध्यस्थी म्हणून घेतले असले तरी प्रत्यक्ष तहाच्या वाटाघाटी काय झाला याची माहिती नसल्याने तो त्याच्याही चौकशी करतो. दिनांक 20/8/1684 ला अकबराने पत्र पाठवल्यानंतर कलेशाने त्याला 2 पत्रे लिहिली. त्यांनी एके ठिकाणी भेटायचे ठरवले असल्याने अकबराने राजावाडीवरून निघाला होता, परंतु त्यांची भेट झाली नाही. दिनांक 30/8/1684 रोजी भेटण्याचे ठरले होते, परंतु मोहर्रमच्या 1 पासून ते 28 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दिवस मुसलमान धार्मिक सूतकाप्रमाणे पाळीत असल्याने अकबर चांगले काम हाती घेण्यास तयार नव्हता. तो कलशास कळवतो की ती भेट 8 किंवा 9 डिसेंबरला ठरवावी. त्या दिवशी तो भेटीसाठी साखरप्यावरून मलकापुरात जाणार होता. कलशाने उत्तर पाठवून तो ग्रहणानिमित्त 10 डिसेंबरला कोल्हापुरात जाणार असल्याचे कळविले. दिनांक 16ला मलकापूरला जाऊन दुसऱ्या दिवशी अकबराला भेटावयास तयार होता. दिनांक 17पर्यंत ही भेट लांबवणे अकबरास पसंत नव्हते, त्यामुळे तो कलशाला कळवतो की आपण या महिन्याच्या 16 तारखेपर्यंत मलकापुरास येऊन 17 तारखेस भेटू असेही तुम्ही लिहिले आहे. आम्ही मोहरमचे 10 दिवस थांबलो ते केवळ सुतकाचे दिवस म्हणून. ते 10 दिवस संपले की मोहरमच्या 11 तारखेस 8/12/1684 आम्ही साखरप्यावरून मलकापुरास येऊ. तुम्ही पण या दिवशी मलकापुरास येऊन मला भेटावे. भेट झाल्यानंतर कोल्हापुरात जावे. विलंब लावू नये. याउपरी तुमची मर्जी. या पत्रावरून अकबर कलशाची भेट घ्यायस किती उत्सुक आहे हे ध्यानात येते. कवी कलशाबरोबर संभाजीराजे ग्रहणानिमित्त कोल्हापुरात जाणार असावे. अकबराच्या पत्राप्रमाणे दिनांक त्याच्या संभाजीराजांसही भेटावयाची इच्छा होती. अकबराने आपला चाकर सुदर्शन यांच्या हस्ते संभाजीराजाला एक रत्नजडित अंगठी, एक कर्णपूर, एक पक्क्या काचेचा आरसा, कस्तुरी, अरबी घोडा इत्यादी वस्तू भेट म्हणून पाठविल्या. त्याची संभाजीराजाने परत भेटही पाठवली. बिदनूर किल्ल्याच्या जमीनदाराकडून आलेल्या नजराण्यापैकी 5 होन अकबराच्या खर्चासाठी दिले. सुंदर सिंग यास एक शाल, कानातील कडे व कापडाचे ठाण देऊन त्याची पाठवणी केली. ते दोघेही कोल्हापुरास गेले किंवा नाही गेले याचा पुरावा उपलब्ध नाही, परंतु संभाजीराजे आणि कवी कलश आणि अकबर यांचीही भेट झालेली नसावी. 1684च्या अखेरीस संभाजीराजे आणि अकबर यांनी मुघलांशी तह करावयाचा प्रयत्न केलेला दिसतो. तह कशासंबंधी होता हे समजत नाही. दिनांक 27/11/1684च्या पूर्वी केव्हा तरी अकबराकडील एक माणूस संभाजीचा वकील गाझीउद्दीन खानाकडे गेले होते. आम्ही गुन्हेगार आहोत, तहाचा निरोप आणला आहे असे त्यांनी गाझीउद्दीन खानला सांगितले आहे, परंतु त्याला या संबंधात अधिकार नसल्यामुळे ते दोघेही माघारी फिरले. ईश्वरदास नागरच्या म्हणण्याप्रमाणे औरंगजेबाची मुलगी जिनतुन्निसा बेगम अकबराला एक उपदेशपर पत्र लिहिले. त्यात उत्तर देताना शहजाद्याने बादशहाला आणि जिनतुन्निसाला पत्र लिहून आपल्या अपराधाची क्षमा मागितली. बादशहाने त्याला उत्तर पाठवून तुम्ही निशंकपणे आमच्याकडे यावे असे कळवले, परंतु औरंगजेबाने क्षमा केलेली दिसत नाही. 1684च्या डिसेंबर महिन्यात मरमई मुघलानी आणि मोहम्मद मोसिम याच्या मार्फत झिनतुन्निसा बेगमने अकबराची विचारपूस केली. त्यानंतर अकबर आणि संभाजीच्या वकिलांची अर्जदास्त औरंगजेबाची सादर केली.
त्याने स्पष्ट सांगितले की ह्याच्याशी तह तलवारीनेच होणार. औरंगजेबाने हुकूम दिला की मलिक शहाने अकबर आणि संभाजी राजांच्या वकिलास गाजी उद्दीनाकडे पाठवावे. रस्त्यात त्यांना त्रास न होऊ देता सुखरूप संभाजी राजांकडे पाठवावे. अकबर औरंगजेबाशी तह करण्याचा प्रयत्न फसला. तेव्हा त्याने वास्तव साखरपा आणि मलकापूर येथेच होते. हे दिनांक 16/1/1685 पूर्वी काही दिवस संभाजीराजे मोहिमेसाठी खेळण्याकडे जाणार असल्याचे अकबराला कळले होते. या सुमारास ते संभाजीराजांना लिहितात, छत्रपती संभाजीराज यास विधी व्हावे. मुघल उतरून आले. यावेळी कवी कलश यांनी ठाण मांडून झुंज दिली. हे मोहम्मद खान व खिदमत खान परखास्ता खान यांच्या लिहिण्यावरून कळले. कवी कलश हा आपला एकनिष्ठ सेवक आहे. कुणाच्या मत्सराने त्याचा नाश होईल असे परमेश्वर न करो. कवी कलशावर आपली कृपा राहावी आणि आपण त्याचे कल्याण करावे हे योग्य होय. आतापर्यंत मुघल माघार परतले असतीलच. तुमच्या लिहिण्याप्रमाणे तुम्ही खेळण्याकडे रवाने झाले असाल. तसे असल्यास कळवावे, म्हणजे मी येऊन या मोहिमेत तुमच्या बरोबर राहीन. अकबराने संभाजी महाराजांबरोबर मोहिमेत जायची इच्छा व्यक्त केली असली तरी ते प्रत्यक्षपणे मोहिमेत सहभागी झाले नाही. औरंगजेबाने किंवा झीनतुनिसाने अकबर याच्याकडे परत यावा म्हणून फेब्रुवारी 1685 मध्ये खटाटोप केल्याची दिसते. शेख हमीद मीर अहमद व मोहम्मद अकबर याच्या शिक्षकास काही सांगून त्याला खिल्लत देऊन अकबराकडे पाठवण्यात आले. त्याच्याबरोबर फरमान देण्यात आले व परत येण्याविषयी विनंती करण्यात आली. या सुमारास अकबर मलकापूर किंवा साखरप्यावरून शिरवळच्या बाजूस गेला असावा, कारण औरंगजेबाने फेब्रुवारी 1685 मध्ये सफुल्ला खानास खिलत देऊन अकबराला आणण्यासाठी शिरवळकडे पाठवले होते. या हालचालीची माहिती ईश्वरदास नागर पुढील प्रमाणे दिलेली आहे. शिवरणगडच्या ठाणेदार बहादूर खान याच्या पत्रावरून बादशहाला कळले की शहजादा अकबर याच्या बरोबर प्रचंड सैन्य देऊन त्याला उत्तर हिंदुस्थानात पाठवायचा विचार संभाजी महाराज करीत आहे. ही बातमी कळताच बादशाने शहजादा अज्जम यास 30,000चे सैन्य बरोबर देऊन अहमदनगरकडे पाठवले. अकबर त्याच वाटेने उत्तर हिंदुस्थानात जाणार होता. बादशाह शहजादा अज्जम यास आज्ञा केली की अकबराची वाट अडवावी आणि तो जाईल तेथे पाठलाग करून कैद करावे. यावरून असे दिसते की संभाजी राजांनी अकबराला उत्तरात पाठवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला असावा. शहजादा अज्जम अकबराची वाट अडवण्यासाठी गंगापुरात औरंगाबादेत पोहोचला, परंतु शहजादा अकबर घाबरला. तो साल्हेरच्या किल्ल्याजवळ पोहोचला. जवळ हनुमंतगड किल्ला होता. त्या किल्ल्याजवळ शहजादा अज्जम पोहोचून त्याने अकबराची वाट अडवली. हे पाहिल्यावर अकबराला आपला बेत सोडून द्यावा लागला. तो साल्हेरवरून कोकणात उतरला आणि माहुलीच्या किल्ल्यावर आश्रयात जाऊन राहिला. अकबराला अशा भटक्या आयुष्याचा कंटाळा आलेला होता. तो हैराण झाला होता. बादशाहापाशी दयाची याचना करावी असे त्याला वाटले तरी दुर्गादासच्या सल्ल्यामुळे ते त्याला शक्य झाले नाही. शेवटी अकबर माहुलीवरून कल्याण भिवंडी येथे पोहोचला. तेथे 2-3 दिवस थांबून पन्हाळगडापाशी आला. तेथे त्याने मुघलांशी घनघोर युद्ध झाले. यामुळे अकबराचा मार्ग खुंटला आणि तो परत डोंगराळ भागात गेला. या धावपळीत तो साल्हेर, माहुली, कल्याण, भिवंडी या मार्गाने गेलेला दिसतो. तो एकदम पन्हाळ्याला जाऊन तेथे त्याला लढणे शक्य वाटले नाही. भीमसेन सक्सेनाच्या म्हणण्यापुढे वरील लढाई चाकणजवळ झाली असावी. अकबराच्या उत्तरेकडील जावयाच्या प्रयत्नासंबंधी भीमसेन सक्सेना लिहितो. शहजादा अकबर संभाजी महाराजांपाशी होता. बादशाही सैन्य विजापुरात गुंतली आहेत व बादशाही मुलूक सैन्य नाहीत हे त्याने पाहिले. त्याने संभाजीराजांना सल्ला घेतला. त्याने दुर्गादास राठोड याच्या बरोबर घेतले. 10,000 पेक्षा अधिक अशी मराठ्यांची फौज त्याच्या बरोबर होती. ही फौज घेऊन तो उत्तर हिंदुस्थानाकडे जाण्याच्या उद्देशाने निघाला. बादशाने दूरदृष्टीने जाफर खान वजीर याचा नातू व नामदार खान याचा मुलगा मरहमत खान औरंगजेबाचा मावस भाऊ यास अहमदनगर येथे ठेविले. अकबराच्या हालचाली त्याला बातमी लागली आणि त्याने प्रांतातील फौजदारांना बोलावून घेतले आणि अकबरावर चालून गेला. चाकणजवळ प्रखर युद्ध झाले. बादशाहचे भाग्य जोरावर होते.
महर्तमाच खानाचा जय झाला. अकबर पराजित होऊन संभाजीराजांच्या मुलखात निघून गेला. भीमसेन सक्सेना आणि ईश्वरदास नागर यांचा तपशील थोडा फरक असला तरी दोघांच्या मताने अकबराने उत्तरेस जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या मुघली सैन्याशी लढाई झाली होती. त्यात त्याचा पराभव झाल्यामुळे अकबर संभाजीराजांच्या डोंगराळ मुलखात निघून गेला. याच्या उलट वासी बेंद्रे यांनी अकबराच्या हालचालींसंबंधी वेगळी माहिती दिलेली आहे. एक, संभाजीराजांनी अकबराची गुजरातीत पाठवणी केली व नंतर अकबर पुन्हा खाली उतरला नाही. अकबर नक्की जहाजात केव्हा व कुठे बसला हे समजत नाही. दुर्गादास व धनाजी जाधव सैन्यानिशी इसवी सन 1685च्या अखेरीस जाऊन तेथील लोकांस मिळून भांडवल घेतले व नंतर अकबर तेथे गेला. जहाजाची वगैरे सर्व तयारी होऊन विजापुरावरून येईपर्यंत आणि इराणच्या शहाचे फरमान मिळेपर्यंत तो तेथेच भडोचे कोठात मुजुमितीने राहिला. तिकडूनच तो पर्शियात गेला. संभाजीराजांनी दुर्गादास व धनाजी यांच्या हाताखाली आपले सैन्य देऊन अकबराच्या नावाने ते मेवाड बुंदेलखंडापर्यंत नेऊन फिरवले. धनाजी जाधव व दुर्गादासांच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्य देऊन भडोस ताब्यात घेतले व तेथून राजस्थानातील बंडाच्या ज्वाला पसरवली. संभाजीराजे पकडले गेले असे कळल्यावर धनाजी हा उत्तरेत परत आला. पहिला मुद्दा श्री वाशी बेंद्रे दिनांक 30/10/1685च्या सुरतच्या पत्रावरून घेतलेला असावा. सुरतकर लिहितात, सुमारे 4000 लोकांनी सुलतान अकबराच्या नावाने शहरात ताबा घेऊन अकबरास पातशाह म्हणून जाहीर केले आहे. परंतु अकबराच्या नावाने भडोतच्या बंडखोरांनी गावात ताब्या घेऊन अकबराच्या नावाने द्वाही फिरवलेली आहे. हा दंगा खोजा जमातीतील लोकांनी केला आहे. ते अहमदाबादच्या सुभेदाराच्या सुजात खानाच्या याने हाणून पाडला. अकबर, धनाजी जाधव आणि दुर्गादास भडोसला जाण्याचा संभव नव्हता. दुसऱ्या मुद्द्यात दुर्गादास आणि धनाजी जाधव यांनी भडोस ताब्यात घेतल्यावर अकबर तेथे गेला आहे असं म्हटलं आहे. ज्या सुभेदाराने अहमदाबादचा दंगा मोडून काढला तो अकबराला सहज पकडू शकला असता. अकबराने उत्तरेत जाण्याचा प्रयत्न केला तरी ते ग्वाल्हेरपर्यंत गेल्यावर त्याला मागे फिरणे लागले होते. धनाजी जाधव उत्तर हिंदुस्थानात असण्याचे संभव वाटत नाही. धनाजी जाधव 19 मे 1687 रोजी सातारा जिल्ह्यातील बोरगाव येथे आहे. बोरगाव सातारा जिल्ह्यातील येथील अनाजी बिन हरजी व जानोजी बिन तुकोजी आणि कान्होजी बिन देवाजी पटेले सैन्यासमोर महामेरू शिवश्री धनाजी जाधव यास आपली ताकदलीस भागी विकताना 19/5/1687 लिहितात, साल मजकुरी मुलखात दुष्काळ पडला. ऐसे ऐसे आपण एका दिवसाचे खावयास नाही म्हणून आम्ही तुम्हापाशी येऊन आपले आत्मसंतोषे आपल्या खास तासिमापैकी तासीम घेऊन आपल्यास वाचविले आहे. या पत्रावरून धनाजी जाधव दक्षिणेत आहे हे स्पष्ट होते आणि संभाजी राजांच्या मरणानंतर ते दक्षिणेस उतरण्याचे संभव उरत नाही. अकबराच्या उत्तरात जाण्याचा प्रयत्न फसला तरी संभाजीराजे ही मराठी राज्यात संरक्षणात गुंतले असल्यामुळे त्यांनी अकबराकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. हिंदुस्थानाच्या अपयशानंतर अकबराने 2 जहाजे विकत घेतली आणि विजापूरच्या बंदरातून 1687 ते फेब्रुवारी महिन्यात इराणकडे रवाना झाला. त्याच्याबरोबर जियाउद्दीन, मोहम्मद सुजाई आणि 40-50 माणसे होती. दुर्गादास राठोडने त्याला रवाना केल्यानंतर तो स्वतः रतलाम प्रांतात गेला. इराणला पोहोचल्यावर शाह अब्बास चा मुलगा शाह सुलेमान याने त्याचे स्वागत केले. त्याला पुष्कळ नजराणे दिले व तो तेथेच 1704 साली वयाच्या 47 वर्षी मरण पावला. संभाजीराजांकडे आश्रयासाठी आलेला औरंगजेबाचा मुलगाच्या आयुष्यात पर्वण होऊन अखेर त्याला परदेशात मरण आले. वैयक्तिक दृष्टीने पाहिले तर अकबराचे नुकसान झाले आणि त्याच्या वागणुकीमुळे मराठी आणि मुघल यांच्या राजकारणावर दूरगामी परिणाम झाला. अकबर संभाजीराजांच्या आश्रयास आल्यामुळे औरंगजेबाला मराठ्यांविरुद्ध शस्त्र उचलण्यात आयती संधी मिळाली. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत उदयास आलेले मराठा राज्य त्याला नाहीसे करावयाचे होते, परंतु तो उत्तरेत राजकारणाच्या गुंतल्यामुळे ही संधी त्याला मिळाली नव्हती. अकबर आणि संभाजी यांच्यातील युती त्याला मोडणे अपरिहार्य होते. त्यामुळे उत्तरेचा बंदोबस्त करून अकबराला पकडण्यासाठी
आणि अकबराला आश्रय देणाऱ्या मराठ्यांचा मोड करण्यासाठी तो दक्षिणेत उतरला. सर्व शक्तीनिशी दक्षिणेत येऊन औरंगजेबाने काय साधले? तो अकबराला पकडू शकला नाही. मराठ्यांच्या तरी त्याला मोड करता आला का? संभाजीराजांना पकडण्यात यश आले. त्यांच्या धीरोक्त हौतात्म्यानंतर काही काळ त्याला यश मिळाल्यासारखे वाटले, परंतु पुरेपूर 25 वर्ष औरंगजेब मराठा विरुद्ध लढत राहिला, तरीही मराठी सत्तेचा नामशेष तो करू शकला नाही. संभाजी संभाजीराजांच्या दूरदृष्टीचा विचार करू लागले तर अकबराचा किती उपयोग झाला. याउलट संभाजीराजांचे गेल्या चरित्र लिहिणारे श्री वासी बेंद्रे यांच्या मताप्रमाणे शहजादा अकबर याची मोगली परचक्र शह देण्यात संभाजीराजांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. त्या काळात निष्पक्षपणाची विचार केला तर प्रत्यक्षात संभाजीराजाला अकबराचा फारसा उपयोग झाला नाही असे म्हणावे लागेल. अकबराजवळ आर्थिक सामर्थ्य किंवा सैन्य शक्ती नव्हती. सैन्यबळ वाढवण्यासाठी संभाजीराजांना त्याचा कधीच उपयोग झाला नाही. राजकारणातही तो मुरब्बी नव्हता, त्यामुळे त्याची सल्लामसलत घेण्यासाठी संभाजीराजांना उपयोग नव्हता. मुघली आक्रमणाला संभाजीराजांच्या सैनिकांनी शौर्याने तोड दिले. या परिचक्राला तोंड देण्यासाठी अकबराचा उपयोग झाला नाही. अकबरासारख्या आगंतुक पाहुण्याला आश्रय द्यावा लागल्यामुळे संभाजीराजांच्या राज्यावर स्थिर होण्यापूर्वीच औरंगजेब मराठी राज्य नष्ट करावयासाठी दक्षिणेत उतरला. त्यामुळे संभाजीराजांनी सर्व शक्ती पणाला लावून औरंगजेबाचे आव्हान स्वीकारले. आश्रयासाठी आलेल्या अकबराशी संभाजीराजांचे संबंध कसे होते याबद्दल आपण बरीच माहिती या प्रकरणात आपण घेतली आहे. 6वं प्रकरण, मराठी सिद्धी आणि इंग्रज. अमात्यांच्या आज्ञापत्रात मराठी राज्ये शेजारी असलेल्या शत्रूंचे वर्णन यथार्थ शब्दात केलेले आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याला प्रथमपासून उपद्रव होत राहिला तो जंजिरेकर शिध्यांकडून. त्याबद्दल आज्ञापत्रात म्हटलं आहे, पुढे पराक्रमात राज्य हस्तवस्य करावे. त्या सान्निध्यवासी शत्रू केवळ उंदरातील व्याधी त्याचा पराभव आधी करावा. या विचारे शामल सिद्धी केवळ राज्याचे अपायांचे कारण, याचे मनोरथाचे साधन, याचा निपात करणे हे महत्वाचे असा. अन्यथा या आज्ञापत्रावर सांगितलेल्या आज्ञापत्रावर नीतीला समजून संभाजीराजांनी सिद्धीला थांबवण्याचा प्रयत्न केला. इंग्रज आणि इतर सावकारांबद्दल आज्ञापत्रकातही खूप काही सांगितलेलं आहे. जंजिरा प्रांताला हापसान असेही म्हणतात. या हापसानात जंजिरे, कोट, मुरुड, नांदगाव, मंडले, श्रीवर्धन, म्हसले, गोवले आणि पंचयातन असे महाल होते. जंजिरा कोट हे या भागाचे मुख्य होय. त्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 350 चौरस मैल आहे. हापसांच्या उत्तरेकडील कुंडिका नदी आणि रोह्याची खाडी, पूर्वेला कुलाबा, नव्या रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव आणि महाड तालुक्यातील भाग, दक्षिणेस सावित्री नदी आणि बाणाकोटची खाडी आणि पश्चिमेला अरबी समुद्र किंवा सिंधू सागर. शिवाजी महाराजांची सत्ता वाढू लागल्यावर त्यांना कोकणचा ताबा घ्यावा लागला. त्यामुळे त्यांचा पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच व दंडा राजापूरकर सिद्धी याच्या आरमारी सत्तांशी संबंध आला. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमाराची वाढ केली. त्यांनी कर्नाटकाच्या स्वारीनंतर पाश्चात्य किंवा सिद्धी सत्तेला पायाबंद घालण्यासाठी आरमारी सामर्थ्य वाढवण्याचे ठरवले. या बाबतीत इंग्रज अडथळा करीत असतात. सुरतकर इंग्रज आसपासच्या मुघली राज्यावर अवलंबून असल्यामुळे महाराजांना मुघलांविरुद्ध लढताना त्यांचा उपयोग होऊ शकला नाही. सुरतकर इंग्रज सिद्धीला मदत करून अडचण निर्माण करत असत. त्यामुळे शिवाजी महाराजांनी राजापूरच्या वखारीत नुकसान भरपाई करून देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा नुकसान भरपाईचे घोंगडे तसेच भिजत पडलेले होते. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या प्रश्नाचा निकाल लागला नाही. शिवाजी महाराज, इंग्रज आणि सिद्धी. सुरतेचा सुभेदार शिफारस खान सिद्दी कासम भारी होऊन इंग्रजांच्या मुंबई बोटेवर आश्रयासाठी आला होता. तेथे तो
मराठी मुलखाला उपद्रव देत असे. याबद्दल शिवाजी महाराजांनी इंग्रजांकडे अनेक वेळा विचारणा केली, परंतु मुघलांच्या दडपणाने व भीतीने मुंबईतून सिद्धीला काढण्याचे धाडस केले नाही. सिद्धीला आश्रय देणाऱ्या इंग्रजांचे पारिपत्य करायचे महाराजांनी प्रयत्न केले. त्यांनी सिद्धीचा परस्पर बंदोबस्त करण्याचाही प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. सिद्धीचा बंदोबस्त करावायचा असेल तर प्रथम इंग्रजांचा बंदोबस्त करणे जरुरी होते. त्यासाठी महाराजांनी मुंबई बंदराजवळ असलेल्या खांदेरी आणि उंदेरी या दोन बेटापैकी खांदेरीवर 1687 साली तटबंदी बांधण्यास प्रारंभ केला. या तटबंदीला इंग्रजांनी विरोध केला. मुंबईवरून जाणारे येणारे कोणतेही गलबत तोफांच्या माऱ्यातून सुटणार नाही, अशा ठिकाणी हा नवा किल्ला बांधण्यात आला होता. मुघलांनी या किल्ल्यावर एक हल्ला करण्यासाठी आपले आरमारी सेनापती सिद्दी कासमला पाठवला होता. इंग्रजांनी मराठ्यांच्या आरमारावर हल्ला करण्यासाठी कसलेही कमी केले नव्हते. इंग्रज, सिद्दी आणि खानदेरी गिरी घेण्याचा प्रयत्न केला. तटबंदीच्या बांधकामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांच्या आरमारी सामर्थ्याची कल्पना असल्यामुळे इंग्रजांनी युद्ध टाळले. खांदेरीला इंग्रजांचा विरोध होता. शिवाजी महाराजांनी राजापूरच्या त्यांच्या वखारीतील माल जप्त करून तेथील इंग्रजांना कैद केले. बचावासाठी इंग्रजांनी मराठ्यांशी वाटाघाटी सुरू केल्या होत्या. खांदेरी घेण्याचा इंग्रज आणि सिद्ध्यांचा प्रयत्न फसल्यावर सिद्दी कासमने उंदेरी बेट ताब्यात घेतले. थळाच्या बाजूला मारा करता यावा म्हणून त्याने तोफाही डागल्या. दिनांक 17 जानेवारी 1680 रोजी शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यात तह झाला. या तहातील अटी महत्वाच्या आहेत. सिद्धीच्या बंदोबस्तासाठी महाराजांनी इंग्रजावर लादलेल्या अटी येथे विचार करावयाचा हेतू असा की त्या अटीमुळे पुढील काळात संभाजीराजे, इंग्रज आणि सिद्धी यांचा संबंध आणि परस्पराची वागणूक चांगली ध्यानात येऊ शकेल. या अटी सिद्ध्यांच्या बंदोबस्ताबरोबर मराठी मुलकाच्या होणारी नासधूस थांबावी अशा हेतूने महाराजांनी घातलेल्या होत्या. त्या अटी अशा: तुमचा इंग्रज मदतीने आलेले सिद्धीचे आरमार आणि तुमचे आरमार तुम्ही काढून नेले पाहिजे. आपण मुघलांचे नोकर आहोत अशा सबबीने जर सिद्धीचे आरमार निघून जात असेल तर तुम्ही त्यांची कोणत्याही प्रकारे मदत, दारुगोळ्या, होड्या इत्यादी पुरवू नये. खांद्यावरून ज्यांचे आरमार हलणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईत एक बातमी किंवा दार आणि 10 माणसे ठेवून कलम कसे पाडता ते पाहू. नागठाण किंवा पेंचच्या खाडीत आमचा कोणत्याही शत्रूला प्रवेश देऊ नये. असं असता वर चालून असताना सिद्धीने पुष्कळ कैदी करून धरून नेण्यास त्याला सुचवावे. यापुढे कोणताही त्याला खाडीत प्रवेश करू देऊ नये. सिद्धीच्या नोकरीत आलेल्या दाऊद खान यांनी आमच्या मूर्खात येऊन आमचे पुष्कळ नुकसान केले आहे, म्हणून तुम्ही त्याला बोटावरून काढून लावले पाहिजे. हा तह इंग्रज कसा पाडता हे पाहण्यासाठी महाराज फार काळ जगले नाहीत. त्यानंतर 2-3 महिन्यातच महाराजांचे निधन झाले. आजच्या या 7व्या पुष्पाचे वाचन आपण इथेच थांबवणार आहोत. उद्या पुष्प 8व्याचे वाचन त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित यावे. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय.